नमस्कार, चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज परभणी येथे संविधान अवमानाच्या निषेधार्थ पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. परभणीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेच्या विटंबनेच्या प्रकरणात आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. परंतु दुपारपर्यंत शांततेत चाललेल्या या निषेध बंदला दुपारनंतर हिंसक वळण लागले. यामध्ये जमावांकडून तोडफोड करण्यात आली. पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली तसेच पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. ठिकठिकाणी रस्त्यांवर टायर जाळण्यात आली व व्यापाऱ्यांचे PVC पाईप पेटवण्यात आले. आंदोलक आक्रमक झाले असून ठिकठिकाणी जाळपोळ व दगडफेक करण्यात आली. परभणी शहरामध्ये सुरू असलेल्या बंद दरम्यान हिंसक वळण लागल्यानंतर प्रशासनाने शहरात 144 कलम लागू करण्याची घोषणा केली असून आंदोलकांना आपापल्या घरी जाण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परभणी शहरामध्ये सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या बंदला अचानक हिंसक वळण लागले. पोलिसांनी यावर नियंत्रणाचे प्रयत्न केले परंतु जमाव नियंत्रणात येत नसल्याने 144 कलम लागू करण्यात आले आहे. संविधान विटंबनेच्या घटनेतील संशयित आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक करावी व कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी आंदोलकांची मागणी आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडू न देण्याचे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. परभणीतील बंदला हिंसक वळण लागले असून आंदोलकांकडून शहरातील काही दुकानांची तोडफोड करण्यात आली तर काही ठिकाणी वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.